आले. आमच्या इकडला 14 एप्रिलचा माहोल दाखवतो. तोच माहोल पाहण्यासाठी पुरा ब्लॉग पाहा. तर काय म्हणता मग पोट्टे हो. जय महाराष्ट्र. पहिले तर 14 एप्रिलच्या रात्री 12 वाजता आम्ही फटाके गिटाके फोडले. नंतर टेजगीज बांधून घेतला आणि मग सकाळी उठलो, तयारी केली, मस्त व्हाईट शर्ट घातला आणि पहिले तर आपल्याला एक काम लागलं होतं, ते काम करायला जायचं होतं. पहिले तर आपली गाडी काढली, सीधे येऊन पोहोचलो तुकाराम चौकात. ती गाडी पंक्चर झाली होती, गाडीची स्टेपनी राहिली. मग डायरेक्ट घरी येऊन झोपून राहिलो. डायरेक्ट उठलो, मग नंतर तयारी केली, सीधे चाललो आलो फ्लॅट जवळ. मग मयूर दादानं गाडी काढली आणि आम्ही सगळेजण चाललो होतो आता अशोक वाटिका. आता रस्त्याने जाता जाता पोस्टवाशी बम गर्दी होती, तर गाडी साईडला लावली. तेवढ्यातच समजलं उतरलं, डायरेक्ट मॅचली भिडला आणि सगळे तिकडे भीम जयंतीचा फुल ताकद माहोल चालू होता. पहिले तर टारपाशी आलो, हारगीर पाहिला आणि सगळ्यासाठी हारगीर घेऊन घेतले आणि मग तसंच सीधे निघालो अशोक वाटिकात जायला. अशोक वाटिकात आलो, अति आले एवढी गर्दी होती की काय सांगू तुम्हाला. कशी तरी धक्के देत देत पुढे आलो आणि साईडली उभं राहिलो. तेवढ्यातच आपली प्रेमाची पब्लिक भेटली. यायचा मस्त व्हिडिओ काढून घेतला. हार टाकून पाया लागले. तेवढ्यात पोट्टन आपल्याला खांद्यावर उचललं. मग कसं तरी पुढे आलो, गर्दी पार करून पुढे आल्याच्या नंतर सागर सर भेटले. सागर सरचा मस्तपैकी व्हिडिओ काढून घेतला. तेवढ्यात डबल आपली प्रेमाची पब्लिक भेटली. अकोल्यात बम ताकदनं भीम जयंतीचा माहोल चालू होता. चला पोट्टे आजच्यासाठी एवढंच भेटू. मग पुढच्या व्लॉग मध्ये तत्पर्यंत #जय महाराष्ट्र.